तर आपण पाहतोय सगळ्या मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जना मिरवणुकीनंतर आणि विसर्जनाच्या सोहळ्यानंतर आता काही महत्त्वाची मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत पुण्यातली आणि त्यापैकी एक स्वातंत्र्य लढ्याचा वारसा लाभलेलं, इतिहास लाभलेलं आणि भारतातलं पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे पुण्याचं श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ। या मंडळाचा गणपतीसुद्धा हळूहळू विसर्जनस्थळी मार्गस्थ होणार आहे आणि पांचाळेश्वर इथं या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा या बाप्पाला निरोप देता येणार आहे आणि अर्थातच भक्ती, श्रद्धा, शक्ती आणि गणपती बाप्पा आता जातात त्यांना निरोप द्यावा लागतोय म्हणून विरहाचा अतुलनीय उत्तम असा हा संगम आपल्याला या गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवता येतोय। पुण्यातील थेट दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी रोहन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार 3000 मंडळं आहेत पुण्यामध्ये आणि त्यातील 1200 ते 1500 मंडळांचं आत्तापर्यंत या मंडळांनी त्यांच्या गणरायाला निरोप दिलेला आहे। मात्र अजूनही बरेच मंडळं बाकी आहेत। लक्ष्मी रोडवर आता गणेश मंडळांची प्रचंड गर्दी झालेली आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचा गणराजसुद्धा लक्ष्मी रोडवरती आहे। त्यांच्या या मंडळाच्या मागे अखिल मंडई मंडळ, बाबू गणू मंडळ आणि या तीनही मंडळांच्या मागे पुढे अनेक लहान मोठी मंडळ आहेत। ढोल ताशांचा गजर सुरू आहे, तो ऐकूया। तर ही दृश्य आपण पाहतोय पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते या मंडळाच्या बाप्पाची आरती केली जाते आहे। निरोपाची आरती आहे। यानंतर गणेश बाप्पाचं या गणपती बाप्पाचं गणराजाला निरोप दिला जाणार आहे। मात्र लक्ष्मी रोडवर आता अनेक मंडळांची प्रचंड गर्दी झालेली आहे। बाप्पाला निरोप देण्यासाठीची गर्दी झाली आहे। जगदीश, आपण पाहतोय सध्या जय महाराष्ट्र TV स्क्रीनवर जे बाप्पा दिसत आहेत त्या बाप्पाची आरती अखेरची निरोपाची आरती सुरू आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांतर्फे कर्मचाऱ्यांतर्फे ही आरती केली जाते। म्हणजे पोलिसांचा सहभाग, प्रशासकीय व्यवस्था, शिस्त पाळण्यासाठी आहेच। सगळ्या नियोजनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा सहभाग महत्त्वाचा तर आहेच, मात्र अशाही पद्धतीने आपल्याला सहभाग दिसतोय।
जगदीश पुन्हा आपला सहकारी रोहन आपल्या सोबत आहे. रोहन, रात्र पुढे जाते आता. हळूहळू श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सव मंडळ जे आहे या मंडळाचा बाप्पा सुद्धा हळूहळू विसर्जन स्थळाच्या दिशेने मार्गक्रमणा करतोय. साहजिकच आहे, भक्ती आहे, एक आनंद आहे, मात्र थोडंसं दुःख सुद्धा आहे की बाप्पा निघालेत, बाप्पांना निरोप दिला जातोय. काय आता सध्या तिथे माहोल आहे? कारण आता DJ सुद्धा न वापरण्याचा निर्णय खरं तर घेतला होता, मात्र आता बऱ्यापैकी सगळी ध्वनी क्षेपक यंत्रणा जी आहे, ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद करण्यात आलेली आहे, लाऊडस्पीकर्स बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुलनेनं शांतता जास्त जाणवते आणि खरं तर आता विसर्जनाची घटिका जवळ आलेली आहे, बाप्पाला निरोप देण्याची घटिका जवळ आलेली आहे आणि त्यामुळे काय साधारण माहोल दिसतोय? खरं तर ढोल ताशाला जितका प्रतिसाद जो पुणेकरांकडून दिला जातो तितका प्रतिसाद डीजेला मिळत नाही, परंतु तरुणाई जी आहे ती काहीशी डीजेकडे वळालेली पाहायला मिळत असते. आणि यंदाच्या वर्षी देखील तसंच पाहायला मिळालं की ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाला जो आहे तो सध्याच्या घडीला निरोप दिला जातोय. आणि आता देखील लक्ष्मी रस्त्यावरती जवळपास 70 ते 80 ढोल ताशाची पथकं जी आहेत ती आहेत आणि त्यांचा आवाज जो आहे तो संपूर्ण पुण्यनगरीमध्ये गुंजतोय, कारण का लाडक्या बाप्पाला जो आहे तो निरोप दिला जातोय. आणि हा निरोप देत असताना निश्चितचपणाने भावनिक पुणेकर आहेत, परंतु पुणेकर जे आहेत ते ढोल ताशाच्या गजराचा देखील आनंद घेत आहेत. अगदी मी मगाशी देखील सांगितलं की आबालवृद्ध असतील, तरुणाई असतील, सगळे जण जे आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा आनंद उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय. लाडक्या बाप्पाला निरोप देताना निश्चितचपणाने प्रत्येक जण भाविक होत असतो आणि हा भावनिक होत असताना लाडक्या बाप्पाला तो जरूर सांगत असतो की आता जरी जात असता तरी पुढच्या वर्षी जे आहे ते लवकर या. आणि पुन्हा एकदा 365 दिवसांपासून एक दिवस जो आहे तो पुणेकर त्यांच्या आयुष्यातून मायनस करत असतो की बाप्पा यायला आता 364 दिवस राहिलेत, 363 दिवस राहिलेत. अशा पद्धतीने बाप्पाची वाट जी आहे ती संपूर्ण राज्यभरात सामील होत असते. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला की हा इतका मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव संपूर्ण राज्यभरामध्ये साजरा केला जातो, त्यामुळे त्याला राज्य उत्सव जे आहे ते घोषित केलं गेलेलं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे पुणेकरांमध्ये दरवर्षीप्रमाणेचाच उत्साह जो आहे तो यंदाच्या वर्षी देखील आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणूक ज्यावेळेस आपण कव्हर करत होतो त्यावेळेस एक गोष्ट जाणवली ती म्हणजे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर बाहेरच्या राज्यातील देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या गणेशोत्सवामध्ये सहभागी होतात. अगदी बाहेरच्या राज्यातून जे पुण्यासारख्या शहरामध्ये IT क्षेत्रासाठी असेल किंवा इतर क्षेत्रासाठी असेल जे कामाला आलेले आहेत ते देखील त्यांची कुटुंब घेऊन, त्यांच्या बायको असेल, लहान मुलं असतील, त्यांच्या आई वडील असतील, त्यांना घेऊन महाराष्ट्रातील हा उत्सव जो आहे तो एन्जॉय करताना पाहायला मिळाले. कदाचित काही जण परराज्यातून पहिल्यांदाच पुण्यामध्ये आले असतील, राहण्यासाठी आले असतील, ते सगळे जण जे आहेत ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा आनंद उत्सव जो आहे तो केलेला पाहायला मिळाला. मग अगदी कर्नाटक भाग असेल, चेन्नई असेल किंवा बेंगलोर सारख्या शहरातून आलेले इकडे पुण्यामध्ये स्थायिक झालेले, उत्तराखंड राज्यातून देखील काही लोक जे आहेत ते पुण्याचा हा उत्सव जो आहे तो पाहण्यासाठी खास आलेले पाहायला मिळाले. त्यामुळे हा राज्याचा नाही तर हा देशाचा उत्सव आहे अशाच पद्धतीचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. परदेशीय नागरिक तर अनेकदा बुकिंग करून खास गणेशोत्सव पाहायला भारतामध्ये येतात आणि पुण्यामध्ये ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा सगळा आनंदाचा क्षण जो आहे तो केवळ पुणेकरच नाही, महाराष्ट्रवासीच नाही तर देशभरातील, परदेशातील देखील नागरिक तितक्याच प्रेमाने, तितक्याच आनंदाने यामध्ये सहभागी होतात. लाडका बाप्पाची मूर्ती दिसली की आपसूक त्यांचे देखील हात जे आहेत ते बाप्पाच्या मूर्तीसमोर जोडले जातात. त्यामुळे बाप्पा जो आहे तो केवळ महाराष्ट्राचा आहे किंवा महाराष्ट्रामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव केला जातो त्याचं पाहायला मिळत नाही, तर बाहेरच्या राज्यातील लोकांची देखील आस्था, नाळ जे आहे ते प्रेम जे आहे ते देखील त्यांचं याच बाप्पासाठीच पाहायला मिळतं आणि ते देखील आनंदाने थिरकताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहन, पालिका प्रशासनाकडून काही माहिती मिळालेली आहे का? रात्रीचे 2 वाजायला काही मिनिटं शिल्लक आहेत, अजूनही किती मंडळांच्या गणराजाचं विसर्जन अजून बाकी आहे? साधारणतः कदाचित निम्मे गणेश मंडळ अजून देखील राहिले असतील, परंतु पुढच्या 8-10 तासांमध्ये कदाचित या निम्म्या गणेशाचं विसर्जन जे आहे ते होऊन जाऊ शकतं. साधारणतः उद्या दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत टार्गेट जे आहे ते पुणे महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने ठेवलेलं आहे. उद्या दुपारच्या
12:30-1 वाजेपर्यंत तरी ही विसर्जन मिरवणूक संपवायची इतका निर्धार जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय. कदाचित लवकर देखील विसर्जन मिरवणूक संपू शकते. अनेक मंडळं जी आहेत ती संपूर्ण काळ विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होत नाहीत. जिथे व्यवस्था असेल त्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती विसर्जन करतात. त्यामुळे सगळेच जण जे आहेत ते रेंगाळताना पाहायला मिळणार नाही सकाळपर्यंत. परंतु काही मंडळ असतील त्यांना पुणे पोलीस जे आहेत ते समजूतदारपणाने पुढे पुढे घेतील आणि लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक पूर्ण करतील. कारण हा सगळा ताण जो आहे तो यंत्रणेवरती येत असतो. पोलीस कर्मचारी बांधव जे आहेत ते गेल्या कित्येक महिन्यांपासून यावरती काम करतायत. गेल्या 2 दिवसांपासून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त आहे. 6 दिवस गणेशोत्सव होता. दगडूशेठ बाप्पाच्या इथे असेल किंवा शहरातील मध्यवर्ती भागामध्ये असेल. रोहन, आता लक्ष्मी रोडवरती मंडळांची गर्दी वाढलेली आहे. निश्चितपणाने गर्दी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते. कारण का या सगळ्या रस्त्यावरती जे आहे ते आता डीजे जरी नसले तरी ढोल ताशे पथक जे आहेत ते आलेले आहेत. ढोल ताशा पथकांचा नाद जो आहे तो या ठिकाणी निनादताना पाहायला मिळतोय. गजर जो आहे तो सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्या गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सगळेजण जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तरी थेट दृश्य आपण पुण्यातील पाहतोय. पुण्यामध्ये रात्रीचे 2 वाजायला आलेले तरी उत्साह मात्र काही कमी झालेला नाहीये. रस्त्याच्या दुतर्फा गणेश भक्तांची गर्दी तितकीच आहे. ढोल ताशा पथकांकडून अत्यंत उत्साहामध्ये ढोल ताशा वादन सुरू आहे. झेंडे या ठिकाणी नाचवले जात आहेत आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाचा गणपती अद्यापही लक्ष्मी रोडवरती आहे. त्याच्या मागे अखिल मंडई मंडळ, बाबू गेणू मंडळ आणि इतरही छोटे मोठे अनेक मंडळांचे गणराज हे लक्ष्मी रोडवरती आलेले आहेत. विसर्जनाच्या ठिकाणी हळूहळू मार्गस्थ होत आहेत. मात्र या लक्ष्मी रोडवर प्रचंड गणेश भक्तांची गर्दी आहे आणि ढोल ताशा पथकांचे वादन सुद्धा अखंड सुरू आहे. जगदीश, आणखी एक सुंदर मोहक रूप शूर्पकर्ण गणरायाचं हे आणि ढोल ताशा पथकांची ही मिरवणूक, ही प्रात्यक्षिकं आणि तितकीच वीररसाने भरलेल्या खेळांची सुद्धा प्रात्यक्षिकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक कलाकार खरं तर या गणेशोत्सवात सहभागी झालेले आहेत. आणि जगदीश, आणखी एक महत्त्वाचं, भक्ती शक्तीबरोबरच मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणि विसर्जन मिरवणुकांच्या निमित्ताने पाहायला मिळते.
अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशी मूर्ती आणि मूर्तीवर पडणारा मंद प्रकाश, आजूबाजूला केलेली मंद प्रकाश योजना या मूर्तीचं सौंदर्य अधिक खुलवते जगदीश. पण हेच सुंदर सगुण गोचर रूप आपल्या डोळ्यात साठवत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देणं खरं तर एका भक्तासाठी आणि तेही गणरायासारखं लाडकं दैवत डोळ्यासमोर असताना त्यांच्या या विसर्जन सोहळ्यात त्यांना निरोप देताना साहजिकच आहे जगदीश सगळ्यांचेच डोळे पाणवतात. आनंद तर असतो, भक्ती श्रद्धा सगळं असते. मात्र आता जे गणराय गेले 10-12 दिवस आपल्या घरी विराजमान होते, आपल्यासोबत होते, आपण त्यांची सगळी सेवा करत होतो, तेच गणराय आता जात आहेत विसर्जनाच्या दिवशी. त्यांना निरोप द्यायचा आहे. ही भावना खरं तर बऱ्याच जणांच्या डोळे पाणावून जाते, बऱ्याच जणांना भावुक करून जाते जगदीश. शार्दूल रथातील गरुड गणपती गजानन मंडळाचा हा सुद्धा मार्गस्थ होतोय, विसर्जनाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. आपल्या लाडक्या गणरायाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आजच्या दिवशी निरोप देताना सर्वच गणेश भक्तांचे डोळे हे पाणावलेले असतात. मात्र पुढच्या वर्षी लवकर येणार या एका आशेवरती हा गणेश भक्त असतो. लक्ष्मी रोडवर हा ढोल ताशांचा गजर आपण पाहतो.
दिवस सरला, अनंत चतुर्दशीचा हा दिवस सरला आणि पुढच्या दिवसात आपण जातोय. मात्र आता सगळ्या गणपती उत्सव मंडळांच्या बाप्पांचं विसर्जन काही वेळातच पार पडणार आहे आणि या पूर्ण गणेश विसर्जन सोहळ्यासाठी अत्यंत सुंदर पद्धतीनं नियोजन आणि सुंदर पद्धतीनं सगळी रचना, सगळी योजना, सगळं नियोजन व्यवस्थापन पुणे पोलिसांतर्फे करण्यात आलं होतं. ढोल वादनाचा हा आणखी एक सुंदर मुद्दा पाहूया. तर जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पूना गाडगीळ आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पावर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरीजचे स्पेशल पार्टनर माणके हेअरिंग अँड सर्व्हिसेस आणि पूर्वाचे सेवर या आमच्या विशेष कार्यक्रमात ज्यात तुम्ही पुण्यातला गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक उत्सव याची देही याची डोळा अनुभवलात. हा कार्यक्रम आपण पाहत होतो. मात्र आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या सुंदर गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याच्या आठवणी घेऊन आम्ही इथेच थांबतोय. हा विशेष कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्व स्पॉन्सर्सचे, प्रायोजकांचे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी मनापासून आभार मानते आणि विशेषत्वाने आभार मानते आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचे. तसंच सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही आमच्या वाहिनीचं या गणेशोत्सवाचं थेट प्रक्षेपण तुम्ही जय महाराष्ट्रावर पाहत होतात आणि हे प्रक्षेपण पाहणाऱ्या आणि आमच्यावर असंच भरभरून प्रेम करणाऱ्या सगळ्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचे, मायबाप जनतेचे आभार. आम्ही शतशः ऋणी आहोत. शुभरात्री. जय महाराष्ट्र. नमस्कार.